इराणनं कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ला केला, आणखी एका भारतीयाचा जीव गेला। आखाती देशांचा संघर्ष सुरू, युद्ध काही थांबेना। भारतीय मृतांचा आकडा आता कितीने वाढला? गेल्या महिनाभरापासून मध्य पूर्वेत तणाव सुरू आहे। आखाती देशांच्या युद्धात वित्तहानी आणि जीवितहानी किती झाली याची मोजदादच नाही। पण या देशांच्या भांडणात आणखी एका भारतीयाचा मात्र मृत्यू झालाय। इराणनं कुवेतवर भीषण हल्ला केला। या हल्ल्यात एका भारतीय कामगाराचा मृत्यू झालाय। या मृत्यूमुळे आखाती देशांच्या युद्धात मृत झालेल्या भारतीयांची संख्या आता 8 वर गेली आहे। कुवेत सरकारनं या हल्ल्याचा निषेध केलाय। भारतीय मंत्रालयानं याबाबत काय माहिती दिली आहे? हा हल्ला नेमका कुठे झाला? कुवेतवर झालेल्या या हल्ल्याबाबत कुवेत प्रशासनानं काय म्हटलंय? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या महिनाभर युद्ध सुरू आहे। या युद्धाचा मोठा फटका कुवेतलाही सहन करावा लागतोय, पण याची झळ भारतालाही बसली आहे। कारण इराणनं कुवेतवर जो भीषण हल्ला केला त्यात एका भारतीय कामगाराचा मृत्यू झालाय। कुवेत मंत्रालयानं या वृत्ताची पुष्टी केली आहे। याबाबतचं एक निवेदन कुवेत सरकारनं जारी केलंय। कुवेतच्या वीज, पाणी आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रवक्त्या इंजिनियर फातिमा अब्बास जोहर हयात यांनी हे निवेदन दिलंय। यात लिहिलंय, कुवेत विरुद्ध सुरू असलेल्या इराणी आक्रमणाअंतर्गत एका वीज आणि जलशुद्धीकरण प्रकल्पातील सर्व्हिस बिल्डिंगवर हल्ला करण्यात आला। यात एका निष्पाप भारतीय कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागलाय, असं सांगत कुवेत सरकारनं या हल्ल्याला पापी इराणी हल्ला असं म्हटलंय आणि भारतीय कामगाराच्या मृत्यूची पुष्टी केली आहे। इराणच्या या आक्रमक हल्ल्यामुळे प्रकल्पाच्या कार्यक्षमतेवरही परिणाम झाल्याचं कुवेतनं म्हटलंय। खरं तर इराणकडून हल्ले करून कुवेतच्या नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात येतंय। याबाबतच्या कुवेतच्या ऊर्जा मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार इराणनं रविवारी सायंकाळच्या सुमारास एका पॉवर स्टेशनला लक्ष्य केलं। या दुर्दैवी हल्ल्यात तिथं कार्यरत असलेल्या एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला। प्रकल्पातल्या एका इमारतीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। कुवेत सरकारनं हा हल्ला म्हणजे इराणची आक्रमकता असल्याचं म्हणत तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध केलाय। दरम्यान गेल्या महिनाभरापासून इराणनं कुवेतवरचे हल्ले केले त्याबाबतची मोठी माहिती समोर आली आहे। कुवेतच्या संरक्षण मंत्रालयानं रविवारी या हल्ल्यांबाबत आकडेवारी जाहीर केली। या आकडेवारीनुसार गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या संघर्षात आतापर्यंत कुवेतवर एकूण 307 बॅलिस्टिक मिसाईल्स, 2 क्रूज मिसाईल्स आणि 161 ड्रोन्स डागण्यात आलेत। इराणनं पश्चिम आशियातील अमेरिकन तळ आणि महत्वाच्या सरकारी यंत्रणांना लक्ष्य करण्याचं धोरण अवलंबल्याचं यातून दिसतंय। कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल सौद अल अतवान यांनी प्रसारमाध्यमांना या हल्ल्याबाबत मोठी माहिती दिली। या माहितीनुसार शनिवार ते रविवार या 2 दिवसात कुवेतनं 14 बॅलिस्टिक मिसाईल्स आणि 12 शत्रू ड्रोन्स नष्ट केलेत। मात्र यातील काही मिसाईल्सनी कुवेती सशस्त्र दलाच्या तळांना लक्ष्य केलं। यात 10 कर्मचारी जखमी झालेत। पण हे हल्ले भीषण होते, ज्यामुळे सुरक्षा तळाचं यात मोठं नुकसान झालंय। दरम्यान इराणच्या कुवेतवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात आणखी एका भारतीयाचा मृत्यू झाल्यानं बळींचा आकडा वाढलाय। सरकारनं दिलेल्या माहितीनुसार आखाती देशांच्या संघर्षात आतापर्यंत 8 भारतीय दगावलेत। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।